नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, पहलगामच्या घटनेनंतर बराच गदारोळ चालू आहे. उलट सुलट गोष्टी सांगितल्या जात आहेत. सगळ्यांनाच एकच शिक्का मारू नका म्हणून सांगितलं जातोय. मला वाटतं अशा वेळेला शेषराव मोरे यांचं जे मुस्लिम मनाचा शोध नावाचं पुस्तक आहे, ते पुस्तक इस्लामच्या स्थापनेपासून जो घटनाक्रम आहे त्याचं सगळं वर्णन आहे. मक्का मदिना हे सगळं जरा मिळवा आणि वाचा. मग तुम्हाला या सगळ्या मागची मनस्थिती कळेल. वरवर कोणीतरी काहीतरी पोपटपंची करतो, त्याच्या आहारी जाऊ नका. त्याचा शोध घ्या. आणि मी शेषराव मोरे यांच्या पुस्तकाचा हवाला का देतोय, तर शेषराव मोरे यांचं जे पुस्तक आहे ते पुस्तक प्रत्यक्षात छापण्यापूर्वी त्याच्या काही कॉपीज काढून अनेक मुस्लिम स्कॉलर्सना देण्यात आल्या होत्या. आणि त्या पुस्तकाची प्रस्तावनाच मुळात एका मराठी मुस्लिम स्कॉलरने लिहिलेली आहे. मला त्यांचं नाव आठवत नाही, पण फार सुंदर 65 पानांची 65 पेजेस ती प्रस्तावना आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही गफलत न करता जसा इस्लाम आहे तसाच्या तसा इस्लाम शेषराव मोरे यांनी मराठीत मांडलाय, याची गॅरंटी त्या मुस्लिम स्कॉलरने दिलेली आहे. आणि म्हणूनच मी त्या पुस्तकातला एक घटना तुम्हाला सांगणार आहे. ज्या वेळेला प्रेषित पैगंबर यांना मक्का सोडून मदिनेला स्थलांतर करावं लागलं आणि पुढल्या काळात मक्का आणि मदिना यांच्यात लढाई व्हायची. हळूहळू करत मदिनेमध्ये इस्लामचं पहिलं सत्ता राज्य स्थापन झालं. अशा वेळेला काही लोक इस्लाम स्वीकारलेले होते आणि काही लोक मूर्तीपूजक वगैरे होते. कुरेश नावाचा जो मक्केचा वंश होता, त्यातले काही लोक पैगंबरांच्या बरोबर मुस्लिम झाले होते आणि काही झालेले नव्हते. आणि त्यांच्यात सतत लढाया व्हायच्या. अशा वेळेला ज्या लढाया व्हायच्या त्याच्यात दोन्ही बाजूच्या मध्ये नातलग सुद्धा असायचे, एकमेकाचे नातेवाईक असायचे. अशा वेळेला एक घटनाक्रम असा त्यांनी दिलाय की एक धर्मांतर केलेला मुस्लिम मुलगा हा लढत असतो आणि तो कुरेश त्याचा बाप असतो, तो अजून कुरेश असतो, काय तो मक्केकडून लढत असतो. पण एक प्रसंग आला तर तो मुलाला न मारता सोडून देतो, वाचवतो. आणि पुढे जेव्हा बाप पण मुस्लिम होतो तेव्हा तो बाप आणि लेकाचा मुलाचा संवाद दिलेला आहे. तो संवाद असा आहे की बाप मुलाला सांगतो, अमुक त्या लढाईमध्ये मी तुला मारू शकत होतो, पण मुलगा आहेस म्हणून मी सोडून दिला. त्यावर तो मुलगा काय सांगतो त्याला, बापाला, मी तुला सोडला नसता कारण तू काफीर होतास. हे मुलगा बापाला सांगतो. मुस्लिम झालेला मुलगा आपल्या मूर्तीपूजक बापाला सांगतो की मला जर अशी संधी मिळाली असती तर मी तुला सोडला नसता, मारलाच असता. हा एक प्रसंग आहे. दुसरा एक प्रसंग आहे की तुमचे ज्या वेळेला हे तेव्हा ते उंटावरून व्यापार चालायचे आणि वेगवेगळे कारवान लुटले जायचे. जिहादच्या नावाखाली हे व्यापाऱ्यांचे उंटांचे कारवान लुटले जायचे आणि मग ते लुटलेली लूट असेल ती सगळ्यांमध्ये वाटली जायची. परिषदांच्या अनुयायांमध्ये ती वाटली जायची लूट. तर ज्या वेळेला मोहम्मद पैगंबरांना मक्का सोडून पलायन करावं लागलं तेव्हा मक्केचे लोक प्रेषिताच्या जीवावर उठलेले होते. पण तिथल्या एका व्यापाऱ्याने मध्यस्थी केली आणि सांगितलं, बाबांनो मारता कशाला, त्याला मक्केतून बाहेर पाठवून द्या प्रेषिताला. पुढे जेव्हा अशाच एका मग पुढे मदिनेला जाऊन प्रेषित स्थायिक झाले आणि प्रेषित
नंतर जिहाद करायला लागले तेव्हा एकदा त्याच व्यापाऱ्याचा अख्खा कारवान लुटला गेला. अशा वेळेला त्या व्यापाऱ्याने प्रेषितांना आठवण करून दिली की मक्केतून तुम्हाला स्थलांतर करावं लागलं तेव्हा तुझा जीव मी वाचवलेला आहे. प्रेषितांनी ते कबूल केलं आणि म्हणाले याला सोडून द्या, याने माझा जीव वाचवलाय, त्याला सोडून द्या. पण तो व्यापारी अडून बसला. तो म्हणाला हा कारवान मी घेऊन चाललोय, त्या कारवानामध्ये बाकीचे लोक आहेत ते माझे गुलाम आहेत, माझ्यामुळे ते आलेले आहेत कारवानमध्ये, तेव्हा त्यांचा पण जीव घेऊ नको. तेव्हा प्रेषित म्हणाला मग याला पण मारून टाका. फरक हा लक्षात घ्या मित्रांनो, ज्यांनी प्रेषिताचा जीव वाचवला त्याला सुद्धा वेळ आली तर तो कोणाला वाचवतोय यासाठी त्यालाही मारून टाकण्याचे आदेश प्रेषिताने दिलेले आहेत. आणि प्रेषिताचं जीवन म्हणजेच आदर्श मुस्लिम जीवन ही धारणा असल्यानंतर त्या धारणेच्या आहारी गेलेले आणि हेच मदरशातून शिकून बाहेर पडलेले कशा प्रकारचा जिहाद करतील हे वेगळं सांगायला नको. हे मी माझं मनगडंत काहीतरी चिथावणीखोर सांगता असं समजू नका. आज सुद्धा तुम्हाला जवळपास कुठे मिळेल तिथून शेषराव मोरे यांचं ते पुस्तक काढा, मिळवा, वाचा. इस्लामचा इतिहास हा समजून घेण्यासारखा आहे, नाहीतर पहलगाम सारखं मरायला तयार व्हायचं. दुसरा पर्याय नाही मित्रांनो, दुसरा पर्याय नाही. आणि हे जे काही चुचकारणं चालतं, आणखीन एक संदर्भ देतो तुम्हाला, फार महत्वाचा संदर्भ आहे. जवळजवळ 60 वर्षापूर्वी जेव्हा अशाच प्रकारातून भारत पाकिस्तान युद्ध झालं, लाल बहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान होते, त्यावेळेला मराठातर्फे, दैनिक मराठातर्फे वसंत सोपारकर आणि हमीद दलवाई या दोन पत्रकारांना युद्धाची बातमीदारी करण्यासाठी पाठवण्यात आलेलं होतं. हे दोघेही श्रीनगरच्या एका हॉटेलमध्ये मुक्काम करून होते आणि रोज बातम्या घेण्यासाठी जिथे लढाई चालू आहे त्याच्या अलीकडेपर्यंत जाऊन यायचे. त्यावर आधारित एक मोठा लेख हमीद दलवाईनी आपल्या पुस्तकात लिहिलेला आहे. तिथे पंजाबी मालकाचं ते हॉटेल होतं, पण तिथे काम करणारा एक मुस्लिम बॉय होता, नोकर होता. कुठून तरी त्याच्या लक्षात आलं की हमीद दलवाई हा मुस्लिम आहे. तेव्हा तो विशेष अगत्याने हमीद दलवाई यांची सेवा करायला लागला आणि त्यांना म्हणाला की तुम्ही माझ्यापासून परहेज का करता, तुम्ही पण मुस्लिम आहात, मी पण मुस्लिम आहे. आणि मग त्यातून जो संवाद झालेला आहे हमीद दलवाई आणि त्या नोकर मुस्लिमाचा, त्यांच्यामध्ये एक विश्वासाचं नातं तयार झालं होतं. तेव्हा हमीद दलवाई लिहितात की मी त्याला विचारलं अरे तुम्हाला इथे काय कमी आहे, पाकिस्तानात जाऊन काय मिळणार आहे. तेव्हा तो मुलगा जे उत्तर देतो ते समजून घेतलं तर ही सगळी समस्या समजू शकते. हमीद दलवाई त्याला म्हणाले अरे इथे तुला काम धंदा आहे, खायला प्यायला मिळतंय, पाकिस्तानात गेलास तर रोजगार पण मिळण्याची मारामार आहे. तो मुलगा म्हणतो खरंय, यहां रोटी भी मिलती है, रोजगार भी मिलता है, लेकिन मजहब के झंडे का कोई ख्याल रखना है या नहीं. काय म्हणतो तो मुलगा, ही 60 वर्षापूर्वीची गोष्ट हमीद दलवाईंनी लिहून ठेवली आहे. योगायोगाने त्यांच्याही पुस्तकाचं नाव मुस्लिम मनाचा वेध का शोध असंच आहे आणि त्यामध्ये हा प्रकार आलेला आहे. म्हणजे एक सामान्य हॉटेलमध्ये काम करणारा नोकर, त्याला पाकिस्तानात जायचंय, भले उपास काढायला लागला तरी चालेल, कारण धर्माचा झेंडा उंच ठेवायचा आहे. इथे तुम्हाला कळतं की विषय सबका साथ सबका विकास असा नाहीये, विषय धर्माचा आहे.
आणि ज्या वेळेला धर्माचा पगडा इतका असतो तेव्हा भौतिक गरजा भागल्या म्हणून काहीही होत नाही. अर्थात प्रत्येक मुस्लिम तसा असतो असं बिलकुल नाहीये, पण जो कट्टर मुस्लिम असतो त्याला धर्मांध असावंच लागतं. आणि जो कट्टर मुस्लिम नसेल तो सुद्धा पाखंडी असतो. ही जेव्हा शिकवण मदरशातून दिली जाते, त्यातून तयार होणारी मुलं ही पुढे अतिरेकी होणार नाही तर काय होणार याचा विचार करा. मदरशाला सरकारी अनुदान द्यायचं, त्यातून आपण काय मुलं घडवतोय, का मुस्लिम मुलं बिघडवतोय, याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. सगळ्यांनी. फक्त मतं मिळण्यापुरता विचार करून नाही चालणार. मतं आज मिळतील, पण उद्या बघता बघता पहलगाम किंवा मुर्शिदाबाद तुमच्या आसपास होऊ शकतं. मुर्शिदाबाद काश्मीरमध्ये नाहीये, पश्चिम बंगालमध्ये. तिथून काल परवा शेकडो हिंदू कुटुंबांना अंगावरच्या कपड्यानिशी जीव मुठीत धरून पळावं लागलं. तिथे पाकिस्तानातून शिकून आणलेले अतिरेकी नव्हते ना. हिंदूंची घरदारं दुकानं जाळणारे हे पाकिस्तानातून आणि बांगलादेश मधूनच आलेले असतात असं नाहीये. ते मदरशातून आलेले असतात. मदरशात काय शिकवलं जातं ह्याचं मॉनिटरिंग तरी कराल की नाही. काय शिकवलं जातंय म्हणजे आजार पसरू द्यायचा आणि मग आजाराचा बंदोबस्त करणं, हा काय प्रकार आहे मित्रांनो. यातून एकच गोष्ट, पहलगामला ही गोष्ट पहिल्यांदा समोर आली. ज्या प्रकारे कॅमेऱ्यासमोर त्या आयसिसचे लोक गळ्यावरून सुरा फिरवून मारताना ते तांबड्या कपड्यातले, लाल कपड्यातले बुरखेधारी त्या आयसिसचे अतिरेकी कसे गळे कापत होतं बघितले ना. तिथे गळे कापत होतं, इथे डोक्यात बंदुकीची गोळी घातली. मानसिकता समजा मित्रांनो, मानसिकता समजा. आणि ते सगळं चिरडून काढावं लागलं. याचा बंदोबस्त तुष्टीकरणातून होत नाही, समजूत घालून होत नाही, चिरडून काढावं लागतं. आज 50, 60, 70 वर्ष झाली पॅलेस्टाईनचा विषय का संपत नाहीये. सगळं उद्ध्वस्त करून टाकलं तरी परत एकदा स्थिरस्थावर झाल्यानंतर कुरापती सुरू होतात. तो काश्मीरचा विषय हा प्रशासकीय नाहीये, तो मानसिकतेचा विषय आहे. त्या मानसिकतेतून बाहेर पडावं लागेल. लक्षात ठेवा, या मानसिकतेतून बाहेर पडल्यानंतर आज सौदी अरेबियाचा तो राजपुत्र आहे सलमान, मोहम्मद बिन सलमान, त्याने पण आपली ओळख ही अरब अशी आहे, आपली ओळख मुस्लिम अशी नाही असं म्हटल्यानंतर आमच्याकडचे पाकिस्तानातले, भारतातले मुल्ला मौलवी त्याच्यावर तुटून पडले. इस्लामचा जन्म ज्या मक्का, मदिनेत आणि अरेबियामध्ये झाला त्याच्यापेक्षा आमच्याकडचे मुल्ला मौलवी हे कट्टर मुस्लिम आहेत. आणि ते फार मोहम्मद बिन सलमान याला सुद्धा पाखंडी ठरवायला निघाले. का? तर तो विकासाची कास धरतोय. सुरक्षित जीवन, सुरक्षित जीवन याची कास धरतोय मोहम्मद बिन सलमान, म्हणून तो इथल्या लोकांना पाखंडी वाटायला लागलाय. तो इस्लामची म्हणजे खुद्द मक्का मदिनेमध्ये आणि सौदी अरेबियामध्ये इस्लाम संकटात आहे अशी गर्जना आणि डरकाळ्या आपल्याकडचे मौलवी फोडायला लागलेत. म्हणजे ज्यांच्या ताब्यात मक्का मदिना ही दोन पवित्र स्थळं आहेत, त्यांच्यावर आपल्याकडचे मुल्ला मौलवी
पाखंडी असल्याचा आरोप करायला लागले. यापेक्षा कट्टरता काय असते मित्रांनो. आणि असं सलमानने काय केलंय, तर स्थिर स्थावर जीवन, गाझा किंवा वेस्ट बँक पश्चिम किनारा जॉर्डनचा, इथले अरब सुखनैव जगत असतील तर इस्रायल त्यांना हात सुद्धा लावणार नाही. प्रत्येक वेळेला आपल्याला दिसेल की गाझा पट्टीतले किंवा वेस्ट बँक मधले पॅलेस्टाईनी अरब काहीतरी कुरापत काढतात आणि मग त्यांचा बंदोबस्त करताना त्यांना फार बेचिरक करायची वेळ इस्रायलवर येते. आज गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये इस्रायलने गाझा पट्टीला बेचिराग करून टाकलेलं आहे. लेबेनॉन मध्ये फार उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. त्यातून या देशांना आणि तिथल्या जे काही टिकलेत त्यांना परत उभं राहायला 15-20 वर्ष लागतील. पण म्हणून 15-20 वर्षानंतर त्यांच्यामध्ये सुधारणा होईल ही अपेक्षा करू नका. कारण हे परत परत होत राहिले. दर 10-15 वर्षांनी त्यांचं स्थिरस्थावर होतं आणि कुरापती सुरू होतात. इस्रायलला परत एकदा त्यांना बुस्टर डोस द्यावा लागतो. त्या पहलगाम मध्ये जे झालं त्याचा अर्थ समजून घ्या. त्याचा अर्थ असा आहे की जर सेक्युलरिझम आम्हाला आश्रय देणार असेल, आम्हाला संरक्षण देणार असेल, तर आम्ही दुसऱ्या कुठल्याही धर्माला इथे टिकू देणार नाही, ही घोषणा आहे. तुम्हाला कलमा पडता आला पाहिजे, तुम्हाला मुस्लिम व्हायला पाहिजे, हीच त्या बंदूकधाऱ्यांची अपेक्षा होती. नसेल तर मृत्यूला सामोरे जा, आम्हीच तुमचा मृत्यू आहोत, ही त्यातली भूमिका आहे. आणि म्हणून मग ते जे कोणी हल्लेखोर होते यांना मी गुन्हेगार समजत नाही. त्यांना चुचकाळणारे, त्यांना त्यांचं संगोपन करणारे, त्यांना प्रोत्साहन देणारे, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करणारे खरे गुन्हेगार असतात. सेक्युलरिझम मध्ये जिहाद वाढत जातो आणि हा पूर्ण युरोपमध्ये आता आपण बघतोय. सगळ्या युरोपमध्ये एक एक देश तिथे आलेल्या मुस्लिम निर्वासितांना हाकलाला निघालेला आहे. का? लिबरलिझम सेक्युलरिझम. आणि त्यामुळे लिबरलिझम सेक्युलरिझम याचा अर्थ जिहादचं संगोपन असेल तर त्यापासून सावध होणं आवश्यक आहे. कारण सेक्युलरिझम, जिहाद नाही, सेक्युलरिझम हिंदूंच्या आणि बिगर मुस्लिमांच्या जीवावर उठला, इतका साधा सरळ अर्थ काढता येतो. आणि म्हणून मला असं वाटतं की या गोष्टीचा आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे की तुम्हाला शांततेने जगायचंय आणि हिंदू म्हणून जगायचंय तर विचार करावा लागेल. नाही तर जे ताटात वाढून ठेवलंय, पुढ्यात वाढून ठेवलंय, त्याच्यातून सुटका नाही. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.